2024ची मुख्य संकल्पना स्व आणि समाजासाठी योग ही आहे, जी व्यक्ती आणि सामाजिक कल्याणासाठी योगाची दुहेरी भूमिका अधोरेखित करते. योग अंतर्मन व बाह्य जग यातील सीमा अधोरेखित करते. तर पाहुण्यांचे आगमन येथे झालेले आहे आणि ते स्थानापन्नही झालेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, अगदी कमी वेळात सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते सर, तसेच नवनिर्वाचित प्रकुलगुरू माननीय डॉक्टर महेंद्र ढोरे, माननीय कुलसचिव श्री मंगेश वरखेडे सर, डॉक्टर अविनाश असणारे सर, कालच 4 घेतलं सर आहे. सॉरी थोडंसं कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर आज आपल्याला 2 गणमान्य व्यक्ती पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत. त्यात डॉक्टर ममता कौशिक मॅडम या फरीदाबाद हरियाणा येथून आपल्यामध्ये उपस्थित झाल्या आहेत. तर संगीता सोंदळे या आपल्याच अमरावतीच्या असून प्रसिद्ध योगतज्ञ व वैद्यकीय व्याख्याता आहेत. या सर्व गणमान्य व्यक्ती येथे स्थानापन्न झाल्या आहेत. सर्वांचे मी खूप खूप स्वागत करते. योगेन चित्तस्य पदेन वाचा, योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलम शरीरस्य च वै. अशा सर्व भेटवस्तू ज्यांनी आपल्याला दिल्या त्या भगवान पतंजली मुनींना मी नमस्कार करते. यानंतर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना आमंत्रित करते. संत गाडगेबाबा यांनी आपल्याला स्वच्छता, मानवता आणि शिक्षणाच्या महत्त्वाचा संदेश दिला आहे. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. यानंतर विद्यापीठ गीतासाठी सर्वांनी उभे राहावे अशी मी सर्वांना विनंती करते. नित्यं हि विद्या सर्जनं नित्यं च विद्या जीवनम्. संत गाडगे बाबा तुमचे स्वप्न
यानंतर शंखनाद होईल. धन्यवाद. धन्यवाद सर. सगळ्यांनी खाली बसायचं. अतिथी देवो भव. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे. त्यासाठी सर्वांचे स्वागत आपण करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे लाडके आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते सर यांचे स्वागत आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक माननीय डॉक्टर श्रीकांत पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू माननीय डॉक्टर महेंद्र ढोरे सर यांचे स्वागत माननीय डॉक्टर श्रीकांत पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सरांचे शाल व श्रीफळ देऊन आपण इथे स्वागत करणार आहोत. सर नवनिर्वाचित नुकतेच काल जॉईन झालेले आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव श्री असणारे सर यांचे स्वागत डॉक्टर श्रीकांत पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्वामी विवेकानंद वाचनालय व संसाधन केंद्र मानव रचना विद्यापीठ फरीदाबाद हरियाणा येथून आलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर ममता कौशिक यांचे स्वागत विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर मिलिंद बारहाते सर शाल व श्रीफळ व मोमेंटो देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. योग प्रशिक्षक योग तज्ञ डॉक्टर संगीता सोंदळे यांचे स्वागत विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर महेंद्र ढोरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या विद्यापीठाच्या वैशाली गोडदे मॅडम यांचे स्वागत असणारे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक आमचे ऊर्जा स्रोत माननीय डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. हर्ष उल्हास आणि आनंदाने स्वागत सर्व मान्यवरांचे. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी डॉक्टर श्रीकांत पाटील सरांना कर्मयोगी गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीत सर्वप्रथम अभिवादन. आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहे आणि या प्रसंगी उपस्थित आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते सर, नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे सर, नवनियुक्त कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सर, या
अनायशी योगायोग म्हणजे कालच दोघांनी चार्ज घेतला आणि आपल्या विभागाला पहिली संधी मिळाली की त्यांचा सत्कार करण्याची, आणि म्हणून दोघांचंही खूप खूप स्वागत. त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन फरीदाबाद इथून डॉक्टर कौशिक मॅडम इथे आलेले आहेत. त्याचबरोबर सौंदर्य मॅडम ज्या योग तज्ज्ञ आहेत आणि प्रशिक्षक पण आहेत इरविन हॉस्पिटल येथे, आणि आपल्या विभागाचे जे CS आहे त्यांच्या त्या सौभाग्यवती आहेत. त्याचबरोबर आपल्या जे आंतरविद्यापीठीय शाखा आहे याच्या अधिष्ठाता डॉक्टर वैशाली गुर्दे मॅडम ह्या पण उपस्थित आहे. या सर्वांचं या प्रसंगी स्वागत करतो. आपण जे प्राध्यापक लोक आहेत इथे उपस्थित, आपले बोरकर सर आहेत, कडू सर आहेत, मावळे सर आहेत, सगळे जे प्राध्यापक मंडळी आहे आणि सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र हो, आज खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटत होतं की हा दिवस आपल्याला एखाद्या म्हणजे खोलीत घ्यावा लागणार होता, कारण आपला हॉल एक तयार व्हायचा आहे. परंतु ईश्वरालाही मान्य असेल की हा चांगला योग दिवस तुमच्या स्वास्थ्यासाठी मैदानात झाला पाहिजे आणि इतकं सुंदर 100% ऑक्सिजन आपल्याला मिळाला पाहिजे. आणि हे खरं श्रेय आमच्या इथे घोम साहेब बसलेले आहे यांनाही जाते. आणि म्हणून निश्चित मला असं वाटते की या आजच्या दिवशी आपण आपलं स्वास्थ्य कशा तऱ्हेनं चांगलं करूया. आपल्याकडे आपल्याला माहीत असेल की यमयोगशास्त्र हा आपण विषय चालवतो आणि दरवर्षी आपल्या या योगशास्त्रामधून 2 मेरिट तरी आपले राहतातच, पहिला तिसरा किंवा पहिला दुसरा. त्याचबरोबर आपण PG डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स असा विषय आपण चालवतो. तो पण खूप त्याला बाहेर गावावरून बाहेर स्टेटमधून याची सर खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. औरंगाबाद, जालना, फरीदाबाद, दिल्ली, त्याच्यानंतर हरियाणा, पंजाब, इकडे साऊथमध्ये कर्नाटक, या सर्व भागातून या विषयासाठी विद्यार्थी आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे सगळे विद्यार्थी ऑनलाईन ऑफलाईन हजर राहून परीक्षेला सुद्धा व्यवस्थितपणे अभ्यास करून हे सगळे लोक राहतात. खूप तज्ज्ञ मंडळी आपली या अभ्यासाकरिता आपण शिकवायसाठी घेतलेली आहे. आणि म्हणून मला असं निश्चितच वाटते की या समाजाचं थोडंफार तरी आपल्या हाताने, आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने, गाडगेबाबांच्या वतीने हा स्वस्थ समाज निर्माण करण्याचं काम आपण करतो आहोत. या विभागामध्ये जवळपास आपले 150 विद्यार्थी आहेत आणि टोटल आपली जी आजीवन अध्ययन विभाग आहे याची विद्यार्थी संख्या 492 आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी एक नैतिक जबाबदारी आपली असल्याच्याने, आणि म्हणून योग दिवसापासून मोदीजींनी जेव्हापासून हा आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हा आंतरराष्ट्रीय योग दिवस जेव्हापासून डिक्लेअर केला आणि आयुष्य मंत्रालयाच्या पत्राप्रमाणे आपण हा योग दिवस घेत असतो. आणि हा घेण्याचा उद्देश असा आहे की समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथी आणि बाकीच्या ड्रग्स वापरले जातात स्वास्थ्य सुधारण्यासाठी. हे न करता जर योगाच्या माध्यमातून असो किंवा नॅचरल ड्रग्सच्या माध्यमातून असो आपलं स्वास्थ्य कसं या समाजाचं सुदृढ होईल, हा त्याच्या मागचा खरा अर्थानं आमचा हा जो विषय आहे, हे अभ्यासक्रम आहे, हा चालवण्याचा खऱ्या अर्थानं आमचा उद्देश आहे. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एक जोपास नाही तर आपापल्या कॉलनीमध्ये, आपापल्या नगरामध्ये, आपापल्या ह्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी आमचे सर नगरामध्ये जे मोठं हॉल राहतात, आता प्रत्येक नगरामध्ये एक सभागृह दिलेलंच आहे आणि या सभागृहामध्ये एक 5-10 लोकांच्या पासून सुरुवात केलेली आहे आणि 20 विद्यार्थी आमचे असे आहेत की त्यांनी त्या माध्यमातून रोजगार निर्माण केला. आज ते 20,000च्या वर रुपये कमावत आहे महिन्याचे. कधीही समाजसेवा करताना पोट उपाशी ठेवून आपण समाजसेवा करत नाही, किंवा म्हणून त्यांनाही थोडंफार अर्निंग झालं पाहिजे. आणि काही जे विद्यार्थी आहेत, 6 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी योगाचे सेंटर सुरू केले, म्हणजे मसाज असेल किंवा हे असेल. काही विद्यार्थी असे आहे की फक्त नॅचरल पद्धतीनं डाएट कसा दिला जाते याचे सेंटर त्यांनी उभे केले, PG डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स हा विषय सुरू करून. आणि मला असं वाटते की या माध्यमातून एक सुदृढ समाज विद्यापीठाच्या मार्फत आपण कसा निर्माण करू याचा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून आजचा हा योग दिवस आहे, हा आपण साजरा करत आहोत. सर्वांना या योग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांचे शब्द नेहमीच आम्हाला नवीन प्रेरणा, नवीन उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद सर. सरांचे शब्द नेहमीच आम्हाला नवीन प्रेरणा, नवीन उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा म्हणजे कौशिक मॅडम आणि चोंदळे मॅडम यांचा परिचय देण्यासाठी मी MA योगशास्त्राच्या समन्वयिका डॉक्टर शुभांगी प्रोटोकॉल योगाभ्यास करण्यासाठी प्रोटोकॉलनुसार करून घेण्यासाठी मी MA योगशास्त्राचे प्राध्यापक स्वप्नील इखार यांना आमंत्रित करते. श्वसन की गति शिथिल रहेगी. आंखें बंद करनी है. दोनों हाथों की नमस्कार स्थिति. सर्वप्रथम हम प्रार्थना कर लेंगे. पहले मैं दोहराऊंगा, उसके पीछे आपने दोहराना है. ओम संगच्छध्वं संवदध्वं संगो मनासि जानता देवा भागं यथा पूर्णे संजनान उपासते संजनाना उपासते संजनाना उपासते. धीरे से दोनों हाथों को रगड़ना है और आंखों के ऊपर से घुमाना है. सर्वप्रथम हम शरीर का संचालन करेंगे. अपने ही जगह पर खड़े होना है. धीरे से वापस. ठुड्डी जो है कंठ में लगनी चाहिए. फिर से एक बार दोहराना है. हर क्रिया को यथाशक्ति करना है. धीरे से वापस. नेक्स्ट, ग्रीवा का द्वितीय चरण. कर्ण को स्कंद से लगाना है. दोनों हाथ कमर के ऊपर ही रहेंगे. धीरे धीरे अपने राइट साइड में गर्दन को घुमाना है और कर्ण जो है स्कंद से स्पर्श करना है. धीरे से वापस. दूसरी ओर से सेम रोटेशन. अनदर शोल्डर. ओके. नेक्स्ट, ग्रीवा का तृतीय चरण. धीरे धीरे ग्रीवा को दाहिनी ओर बाईं ओर लेके जाना है. पहले दाहिनी ओर लेके जाना है, राइट साइड. धीरे धीरे वापस. अभी लेफ्ट साइड. धीरे से वापस, नजरें सामने की ओर. फिर से एक बार यही क्रिया को दोहराना है. धीरे धीरे लेफ्ट साइड. श्वसन की गति शिथिल रहेगी. नेक्स्ट, स्कंद शक्ति विकासक. धीरे से दोनों हाथों को सामने की ओर लाते हुए ऊपर की ओर उठाना है.
हर एक क्रिया जितनी शिथिलता से करोगे मांसपेशियों पे उतना ही असर गिरेगा। धीरे धीरे वापस। फिर से एक बार दोनों हाथों को धीरे धीरे ऊपर की ओर उठाना है। सामने की ओर देखते हुए भी आपको यह क्रिया करनी है। धीरे से वापस। श्वसन की गति शिथिल रहेगी। नेक्स्ट, कटी शक्ति विकासक। धीरे से दोनों हाथों को सामने की ओर लाना है। स्टेज पर जो डेमोन्स्ट्रेटर है उनकी तरफ देखकर भी आप कर सकते हैं। धीरे धीरे अपने राइट साइड में दोनों हाथों को लेके जाना है। नजरें दोनों हाथों के अंगूठे की तरफ रहेगी। पीठ को ट्विस्ट करना है। धीरे से वापस। यही क्रिया दूसरी ओर से। धीरे वापस पूर्ण स्थिति में आना है। फिर से एक बार यही क्रिया को दोहराना है। धीरे धीरे राइट साइड में पहले पट्टी को घुमाना है, फिर धीरे से वापस लेफ्ट साइड। नॉर्मल। नेक्स्ट, जानू शक्ति विकासक। जिन्हें घुटनों के दर्द रहते हैं उनके लिए काफ़ी लाभदायक है। दोनों हाथों को धीरे से सामने की ओर लाना है और धीरे धीरे घुटनों से बेंड होना है। धीरे से पूर्ण स्थिति में वापस। हर एक क्रिया को आपके शरीर के क्षमता अनुसार ही करना है। फिर से एक बार यही स्थिति दोहरानी है। धीरे धीरे वापस। ओके, रिलैक्स, नॉर्मल ब्रीदिंग। नेक्स्ट, आसना। फर्स्ट, ताड़ासन। धीरे धीरे दोनों हाथों को साइड में लेके जाते हुए ऊपर की ओर उठाना है। जितना दोनों हाथों को ऊपर की ओर खींच सकते हैं उतना खींचना है। दोनों पैरों की टखनों पर आना है। जितना शरीर को खींच सकते हैं उतना ही खींचना है यथाशक्ति। शिथिलता से वापस। फिर से एक बार यही क्रिया को दोहराना है। धीरे धीरे दोनों हाथों को ऊपर की ओर लेके जाइए। जितना शरीर को खींच सकते हैं ऊपर की ओर उतना खींचना है। शरीर की हर एक मांसपेशियों को खींचने की प्रयास करें। धीरे से वापस। चेहरे पे हल्की सी मुस्कुराहट। नेक्स्ट, वृक्षासन। अपने दाहिने पैर को अपने बाएं जंघा में लगाना है। सामने की ओर देखते हुए भी आप यह क्रियाविधि कर सकते हैं। हर एक क्रिया में आपके चेहरे पे स्माइल होनी चाहिए। हल्की सी मुस्कुराहट, बस मुस्कुराने ही वाले। धीरे धीरे वापस। यही क्रियाविधि दूसरे पैर से करना है यथाशक्ति। रिलैक्स इन नॉर्मल ब्रीथिंग। नेक्स्ट, दोनों हाथों को सामने की ओर लाते हुए बैठ जाना है। अपने घुटनों के बल आ जाना। नॉर्मल। दिस इज वज्रासन। एकमेव आसन है। खाना खाने के ऊपर यही आसन करना चाहिए, जिसके कारण आपका जितना भी डाइजेस्टिव सिस्टम है वो सबसे ज़्यादा एक्टिवेट रहता है।
दोनों हाथों को हल्का सा घुटनों के ऊपर लाना है। रीढ़ की हड्डी सीधी रहेगी। श्वसन की जो ब्रीदिंग है वो नॉर्मल रहेगी। ध्यान दोनों भुआओं के बीच रहेगा। चेहरे पे हल्की सी मुस्कुराहट। वज्रासन। ओके, नेक्स्ट, धीरे से राइट पैर को सामने की ओर लाना है, फिर लेफ्ट से दंडासन स्थिति में राइट। नेक्स्ट आसना वक्रासना। दोनों हाथों को साइड में लेके जाते हुए, दोनों हाथों को साइड में लेके जाना है। धीरे 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 से फिर राइट पैर को अपने लेफ्ट पैर के घुटनों के पास लाना है और फिर हल्का सा ट्विस्ट करना है राइट साइड में। पिछला जो हाथ है वह जमीन को लगेगा और सामने वाला जो हाथ है उसको पैर से पकड़ने की कोशिश यथाशक्ति। डायबिटीज वालों के लिए काफी लाभदायक आसन। धीरे धीरे वापस। यही क्रियाविधि दूसरे पैर से करनी है। आप सामने की ओर देखते हुए भी कर सकते हैं। श्वसन की गति शिथिल रहेगी। हर एक ध्यान अपने मांसपेशियों पे रहेगा। जहां खिंचाव हो रहा है उस जगह को ढीला छोड़ देना है, जिस कारण उस मांसपेशियों पर ज्यादा असर गिरेगा। ओके, धीरे से वापस नॉर्मल करें। नेक्स्ट शवासन में जाना है। धीरे धीरे अपनी दाहिनी कोहनियों का सहारा लेके शवासन के पीठ के बल जाना है। सांस की ब्रीदिंग नॉर्मल रहेगी। श्वसन की गति शिथिल रहेगी। नेक्स्ट आसना सेतु बंधासना। धीरे से दोनों पैरों को अपने हिप के पास लाना है। दोनों हाथों से दोनों पैरों की एड़ियों को पकड़ने की कोशिश करनी है। दोनों पैर जमीन से लगे हुए रहेंगे। धीरे से पीठ को उठाना है। कमर को उठाना है। गर्दन जमीन से लगी हुई रहेगी। कमर को सिर्फ उठाना है। श्वसन की गति शिथिल रहेगी। जिनको स्पाइन के प्रॉब्लम रहते हैं उनके लिए काफी लाभदायक। कमर की जितनी भी व्याधियां रहती है उनके लिए काफी लाभदायक। धीरे से वापस। यही क्रियाविधि फिर से एक बार दोहरानी है। गर्दन जमीन से लगी हुई रहेगी। सिर्फ कमर को ऊपर की ओर उठाना है। चेहरे पे प्रसन्न भाव। अपने शरीर क्षमता अनुसार करना है। पैरों की एड़ियों को नहीं उठाना है। धीरे धीरे वापस नॉर्मल करें। रिलैक्स इन नॉर्मल। नेक्स्ट उत्तान पादासन। दोनों पैरों को सीधा एक लाइन में रखना है। दोनों हाथों को अपने जंघाओं के पास ही रखना है, पास रखना है, नीचे जमीन से लगे हुए। दोनों पैरों की उंगलियां बाहर की ओर रहेगी।
दोनों पैर आपस में मिले हुए रहेंगे। धीरे धीरे दोनों पैरों को 30 डिग्री 60 डिग्री उठाना है। गर्दन जमीन से लगी हुई रहेगी। धीरे से वापस यथाशक्ति, धीरे धीरे वापस इन नॉर्मल पे। सांस की ब्रीथिंग नॉर्मल रहेगी। अभी तक की जो भी क्रियाएं की है उसे सिर्फ महसूस करना है। नेक्स्ट आसन अर्ध हलासन। दोनों पैरों को आपस में मिलाना है। दोनों हाथ जो है अपने जंघाओं के पास ही रहेंगे, जमीन से लगे हुए। धीरे धीरे दोनों पैरों को 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री तक के उठाना है। दोनों पैरों के घुटने सीधे रहेंगे। श्वसन की गति शिथिल रहेगी। हर एक क्रिया को यथाशक्ति करना है। धीरे धीरे वापस नॉर्मल पे देखिए। फिर से एक बार यही क्रिया विधि दोहरानी है। कमर नीचे, कमर नहीं उठानी है। धीरे धीरे वापस श्वसन की गति शिथिल रहे। ओके, अपने दाहिनी कोहनियों का सहारा लेके बैठ जाना है। धीरे से वज्रासन की स्थिति में आना है। धीरे धीरे राइट पैर को पीछे की ओर लेके जाइए, लेफ्ट पैर को भी पीछे की ओर लेके जाइए और धीरे से फिर अपने पेट के बल आना है। पेट के बल टोटली दोनों पैर पीछे की ओर रहेंगे। दोनों पैरों की एड़ियां आसमान की ओर, पैरों की उंगलियां बाहर की ओर। दोनों हाथों को अपने सीने के बाजू में रखना है। नेक्स्ट आसना भुजंगासन। दोनों पैर आपस में मिले हुए रहेंगे। श्वसन की गति शिथिल। धीरे धीरे चेस्ट को, सीने को उठाना है। गर्दन को भी धीरे से उठाना है। चेहरे पे प्रसन्न भाव, बस मुस्कुराने ही वाले। यथाशक्ति करना है। धीरे धीरे ऊपर उठाइए, आसमान की तरफ देखने की कोशिश कीजिए। धीरे से वापस यही क्रिया विधि फिर से एक बार दोहरानी है। दोनों पैर आपस में मिले हुए रहेंगे। श्वसन की गति शिथिल। धीरे से वापस दोनों हाथों को अपने ठुड्डी के पास रखना है। मकरासन स्थिति। श्वसन की गति शिथिल रहेगी। दोनों पैरों में फासला रहेगा। दोनों पैरों की एड़ियां अंदर की ओर मुड़ी हुई रहेंगी। दोनों पैरों में कम से कम 1 से 1.5 फीट तक के फासला। श्वसन की गति शिथिल। अभी तक के जो भी क्रियाएं की है उसे सिर्फ महसूस करना है। ओके, नॉर्मल ब्रीदिंग। दोनों पैरों को आपस में मिलाना है। धीरे से बैठ जाना है। दोनों तिलियों का सहारा लेके बैठ जाना है।
नॉर्मल ब्रीदिंग। अपने किसी भी सुखदायक आसन में बैठ जाना। नेक्स्ट क्रिया कपालभाति। रीढ़ की हड्डी सीधी रहेगी, श्वसन की गति शिथिल रहेगी। ये समझ के चलना है कि अपने नासिका के आगे कपास है, उसे सिर्फ धकेलना है। जितना जोर से धकेल सकते हैं उतना जोर से धकेलने की कोशिश करनी है। ओके, नाउ स्टार्ट। दोनों आंखें बंद रहेगी। ओके, नेक्स्ट नाड़ी शोधन प्राणायाम। अपने दाहिने हाथ की ध्यान मुद्रा बनानी है, बाएं हाथ की ज्ञान मुद्रा रहेगी। दाहिने हाथ के अंगूठे को राइट नोस्ट्रिल पे रखना है। धीरे से लेफ्ट नोस्ट्रिल से सांस को अंदर की ओर खींचना है। मिडल फिंगर से दूसरी साइड से नोस्ट्रिल को बंद करना है। अंगूठे को उठाकर एयर को रिलीज कर देना है। श्वसन की गति से हर एक क्रिया को अपने क्षमतानुसार ही करना है। फिर से एक बार गहरी सांस, धीरे से deep breath and deep out. Inhale and exhale. Okay. Normal breathing, relax. Next, भ्रमरी प्राणायाम। अपने दोनों अंगूठों को अपने कर्ण में फंसाना है। चारों उंगलियां अपने चेहरे के ऊपर रहेगी। तर्जनी मस्तिष्क पे, मध्यिका आंखों के ऊपर, अनामिका नासिकाओं के बाजू में और कनिष्का अपने मुंह के पास। घूंगे के जैसा आवाज निकालना है। गहरी सांस लेनी है। Normal breathing and now stop practice. आंखें बंद रहेगी। दोनों हाथों की नमस्कार स्थिति, शांति पाठ लेना है। पहले मैं दोहराऊंगा, उसके बाद आपने दोहराना है। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। शांति शांति शांति।
हरी। धीरे से दोनों हाथों को रगड़ना है और अपने आँखों के ऊपर रख लेना है। धीरे से अपने शरीर के ऊपर से भी रखना है और धीरे धीरे आँखों को खोल लेना है। शरीरातील ताणतणाव संप्रेरक म्हणजे हार्मोन्स कमी होतात आणि त्याच वेळेस एंडोर्फिन आणि गॅबा म्हणजेच गॅमा अमायनो ब्युटेरिक ॲसिड सारखी मेंदूसाठी फायदेशीर असणारी रसायने वाढतात. ही रसायने चिंता कमी करण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करतात. मनाला शांत करून आपल्या आंतरिक आनंदाशी संपर्क करणे म्हणजेच ध्यान. ध्यान म्हणजेच मेडिटेशन. याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी डॉक्टर संगीता सोंदळे यांना आमंत्रित करते. सर्वप्रथम तत्पूर्वी सोंदळे मॅडमचा परिचय करण्यासाठी मी रवाळे मॅडमला आमंत्रित करते. कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे वैद्यकीय व्याख्याता म्हणून कार्यरत आहे. तसेच मागील 15 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस घेत आहेत. मॅडम QCI क्वालिफाईड आहेत. त्याचबरोबर पाठीच्या कण्यांचा विविध आजारांवर योग थेरपिस्ट म्हणून सुद्धा कार्य करतात. तसेच गर्भवती महिलांना सुद्धा योगाभ्यासाचे प्रशिक्षण देतात व लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी योगाचे वर्ग सुरू केलेले आहेत. मी मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आता ध्यान करूया. ध्यान म्हणजे काय करायचं आपल्याला? काहीही नाही करायचं. जस्ट लेट गो. काय मन हे ॲक्टिव्ह आहे, मन चंचल आहे. मनामध्ये विचार येतील आणि विचार जातील. तर विचारांना आपल्याला फक्त रोकायचं नाही. बस विचार येतील आणि ढग जसे जातात तसे विचार निघून जातील. तर आपलं काम काय? फक्त स्थिर बसणं, शांत बसणं, एवढंच आपलं काम आहे ठिकाणी. असं प्रयत्न नाही करायचं ध्यान लागलं पाहिजे किंवा कुठेतरी फोकस नाही करायचा किंवा काही कॉन्सन्ट्रेशन असं काहीही करायचं नाही आपला. जस्ट रिलॅक्स. सगळ्यांचा पाठीचा कणा सरळ असेल. दोन्ही हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने आणि आता डोळे बंद. एक खोल आणि दीर्घ श्वासा पूर्णपणे बाहेर. अजून एक खोल आणि दीर्घ श्वासा हळुवारपणे बाहेर. एक खोल आणि दीर्घ श्वासा आणि श्वास सोडताना आपल्या खांद्याला ढिलं सोडूया. आपल्या पाठीला ढिलं सोडायचंय. वन मोर डीप ब्रीथ इन and relax your whole body. एक खोल आणि दीर्घ श्वासा आणि श्वास सोडताना आपल्या शरीराचं संपूर्ण वजन जमिनीवर सोडायचं आहे. Drop weight of your body on the ground. अजून एक खोल आणि दीर्घ श्वासा आणि श्वास सोडताना आपल्या माथ्याला पण ढिलं सोडायचंय. चेहऱ्याला ढिलं सोडूया. Relax your forehead. Relax your facial muscles. हे शरीर ईश्वरानं दिलेलं अनमोल असं गिफ्ट आहे.
रिस्पेक्ट युअर ओन बॉडी. शरीराला आदर करूया. एक खोल आणि दीर्घ श्वास आणि श्वास सोडताना संपूर्ण लक्ष आपलं दोन्ही पायाच्या घोट्याकडे. बोथ अँकल जॉईंट्स. दोन्ही पायाचे गुडघे. बोथ नी जॉईंट्स. दोन्ही मांड्या. थाईज आणि संपूर्ण दोन्ही पाय. लोअर बॅक. मिडल बॅक. अप्पर बॅक आणि संपूर्ण पाठ. नेक. लिप्स. forehead. And relax your whole body. One more deep breathe in and let go. आपल्या वातावरणाच्या भोवती सजग होऊया. जे काही ध्वनी कानावर पडतात उनको ध्यान से सुने. Listen all the noises surrounding you. Chirping of the birds, breeze of the air, जे काही आवाज कानावर पडतात त्या आवाजांसोबत एकरूप होऊन जायचं. Be in harmony with all the sounds. One more deep breath in and let go. आपल्या मनाकडे लक्ष घेऊन जायचंय. विचारांना रोखू नका. विचार येतील आणि जातील. Don't resist your thoughts. एक साक्षी भावाने आपल्या विचारांकडे पाहूया.
One more deep breathing and let go. आपल्या भावनांच्या प्रती सजग होऊया. Be aware with your own emotions. Pleasant or unpleasant. Be in harmony with all your emotions. One more deep breathing and let go. You are joy. You are peace. तुम्हीच आनंद आहात. तुम्ही शांती आहात. आपल्या वातावरणाच्या प्रती सजग होऊया. आपल्या भावनांबद्दल सजग होऊया. आपल्या विचारांच्या प्रती सजग होऊया. शरीरामध्ये जे काही संवेदना जाणवतात त्या प्रती सजग होऊया. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. एक खोल आणि दीर्घ श्वास आणि बाहेर. आणि आपली स्वतःची वेळ घे. आपले सुंदर असे डोळे उघडू शकता.
वॉज इट गुड? रोज आपण 10 मिनटं काय होणार ध्यान करायची आपण एक सवय लावली. इथं काय केलं आपण थोडंसं श्वासाच्या प्रती आपण सजग होतो. आणि श्वासच ही अशी गोष्ट आहे आपल्याकडे की जे आपण प्रत्येक वेळेस वर्तमानात घेतो. आणि मन हे सतत भूतकाळ भविष्य मन हे फिरत असतं. तर ज्या वेळेस वाटते की आपण भूतकाळात गेलो, थोडंसं श्वासाप्रती जर आपण सजग झालो तर मन हे वर्तमान क्षणामध्ये येण्यासाठी मदत होते. आणि हळूवार आपण ध्यानात जातो. आपण जे काही काम करतो ते आपण आपल्या स्थूल बॉडीवर करतो, ग्रॉस बॉडीवर करतो, फिजिकल बॉडी ज्याला म्हणतात ते. आपण दररोज ब्रश करत असेल, मॉर्निंग वॉक करत असेल, स्नान करतो, हे आपण सगळं आपल्या फिजिकल बॉडीवर स्थूल शरीरावर काम करतो. आपलं जे काही सूक्ष्म शरीर आहे इथं थोडंसं आपण श्वासावर काम केलं, थोडेसे आसन आपण केले, काही प्राणायाम आपण केलं, तर आपला श्वास, आपलं मन, आपली बुद्धी, आपली स्मृती आणि आपला अहंकार हा आपल्या सूक्ष्म शरीराचा भाग आहे. तर दररोज या मन, बुद्धी, चित्त, अहंकार याचं पण आपण क्लिनिंग करायला पाहिजे. या ठिकाणी मला वेळ दिला, माझा सत्कार केला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. ध्यानाच्या नियमित अभ्यासाने आपल्या शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी जसे पिट्युटरी ग्लँड आहे, पिनियल ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड यांच्यावर योग्य प्रभाव पडतो. त्यांच्यात हार्मोन्सचे प्रमाण सुधारते, जे तुम्ही आता सर्व अनुभवत असाल असे मला वाटते. खरोखरच ध्यान म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षीस आहे असे मला वाटते. यानंतर सर्व मान्यवरांनी पुन्हा खुर्चीवर बसावे असं मी त्यांना विनंती करते. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर ममता कौशिक यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते. पण तत्पूर्वी प्राध्यापक रवाळे मॅडम यांनी त्यांचा म्हणजे ममता कौशिक मॅडमचा परिचय द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर ममता कौशिक उपग्रंथालय, स्वामी विवेकानंद ग्रंथालय आणि संसाधन केंद्र, मानव रचना विद्यापीठ, फरीदाबाद येथे कार्यरत आहे. लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्समध्ये त्या PhD केली आहे त्यांनी आणि विविध प्रगत तंत्रज्ञान आधारित सेवा आणि सुविधांचा अंमलबजावणीचे श्रेय मॅडमला आहे. तसेच विविध विद्यापीठ व संशोधन केंद्रामध्ये मॅडमनी सेवा दिलेली आहे. मी मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आप सबको सबसे पहले मेरा नमस्कार. आशा करती हूँ आप सब स्वस्थ होंगे. आज हम सब यहाँ एकत्रित हुए हैं अंतर्राष्ट्रीय योगा दिवस मनाने के लिए. योगा भारत में प्राचीन काल से ही प्रसिद्ध है और उसका अभ्यास किया जा रहा है. योग शारीरिक और मानसिक स्वास्थ्य के लिए लाभदायक होता है. योगा करने से शरीर की कई शारीरिक बीमारियां खत्म होती हैं. योगा का सबसे पहले जैसा कि डॉक्टर श्रीकांत सर ने बताया कि मोदी जी ने शुरुआत की थी और 2015 में ये अंतर्राष्ट्रीय दिवस के रूप में माना जाने लगा है. योग जीवन का विज्ञान है. योग को अपने दैनिक जीवन में शामिल करना चाहिए. मैं आपसे यही कहना चाहूँगी कि नित्य रोज योग करने से हमारी जितनी भी छोटी मोटी जितनी बीमारियां होती हैं वो खत्म हो जाती हैं. इसलिए हम सबको जीवन में योग को शामिल करना चाहिए. धन्यवाद. धन्यवाद मैडम. सही में हम सबको योग को अपने जीवन में शामिल करना चाहिए और हम इसका प्रयास जरूर करेंगे मैडम. यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माननीय कुलगुरू आम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. खरोखरच खूपच फ्रेश वाटतं आहे. एकदम
ओपन एअरमध्ये योगासनं करायचा योग प्रथमच आला. खूप छान फ्रेश वाटतं आहे. आजच्या या 10व्या योग दिनानिमित्त सर्वांना इथं उपस्थित जेवढे मान्यवर आहेत, विद्यार्थी बंधू भगिनी, आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण सर्व जाणतोच की भारतीय ज्ञानपरंपरेचा भाग असलेला योगशास्त्र, योग गेल्या 1000-2000 वर्षापासून भारतामध्ये त्याचं योगाची प्रॅक्टिस केली जाते, योगाचा अवलंब केला जातो. आणि आपले पूर्वज जे होते त्यांनी योगशास्त्र, योग अवलंबून अतिशय चांगलं त्यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहायचं. पण मधल्या काळात आपल्याला कुठेतरी याचा विसर पडलेला होता. आणि जसं मगाशी पाटील सर बोलले की आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी ही कल्पना पुढे आणली. त्याच्या लक्षात आलं की हा जो एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आपल्या आयुष्याचा आहे, हा कुठेतरी आपण विसरलेलो आहोत. आणि ही कल्पना पुढे घेऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचं त्यांनी कल्पना मांडली. आणि संपूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या कल्पनेचं मनापासून स्वागत केलं गेलं. आज अनेक देशामध्ये योग दिवस साजरा केला जातो. फक्त मला एकच विषय या अनुषंगाने मांडावासा वाटतो की जोपर्यंत योग होतं तोपर्यंत त्याची एक्सेप्टेबिलिटी आपल्याकडे कमी होती. पण तेव्हा त्याचं योगा झालं आणि पॉवर योगा झालं तेव्हा मात्र अगदी तरुण मुलं मुलीही अगदी पैसे भरून ते शिकायला जायला लागले. तर ही जी बाब आहे, थोडक्यात युरोप आणि अमेरिकेमध्ये जेव्हा योगाचं प्रस्थ वाढलं, मोठ्या प्रमाणात तिथले लोक योग मार्ग अवलंबू लागले, तेव्हा आपल्याला जाग आली. आणि तेव्हा आपण लक्षात आलं की अरे हे तर आपलंच शास्त्र आहे, आपली जी भारतीय ज्ञान परंपरा आहे त्यातला भाग आहे. आणि जेव्हा युरोपियन्स आणि अमेरिकन्स इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा अवलंब करत आहे, नंतर आपल्याला जाग आली आणि तेव्हा आपण मोठ्या प्रमाणात त्याचा अवलंब करायला लागलो. आणि फक्त योगच नव्हे तर अनेक बाबतीतही असं घडत असतं. म्हणून मला या प्रसंगी आजच्या या योग दिवसाच्या अनुषंगाने आपण सर्वांना आवाहन करावं असं वाटतं की आपली जी श्रीमंत अशी भारतीय ज्ञानपरंपरा आहे, ज्यात ज्ञानाचे अनेक त्यात विषय दडलेले आहेत, हा जो खजिना आहे याचा आपल्यापैकी प्रत्येकाने त्याची माहिती घेतली पाहिजे, त्याची जाणीव ठेवली पाहिजे. अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात आता आज आपण विसरून गेलेलो आहोत. उदाहरणार्थ आपण लहान असताना, म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सर्दी वगैरे झाली, खोकला झाला की माझी आई किंवा आजी मला साधं दूध आणि हळद किंवा गूळ आणि हळद मिक्स करून त्याची गोळी बनवून द्यायची, लगेच सर्दी दूर होऊन जायची. तर ही आपली एक भारतीय ज्ञानांची परंपरा राहिलेली आहे. अशा अनेक परंपरा आपल्याकडे आहेत ज्या आपण काळाच्या ओघामध्ये किंवा ब्रिटिश अंमलाखाली असल्यामुळे किंवा एक इंग्रजीचं एक आकर्षण असल्यामुळे कुठेतरी आपण एक त्या विसरलेलो आहोत, ते विसरत चाललो आहोत. तर या निमित्ताने योगच नव्हे तर इतरही आपल्या ज्या ज्ञानपरंपरा आहेत त्यांचं पुनर्जीवन व्हायला हवं, त्याचा पुनश्च अभ्यास व्हायला हवा असं मी या प्रसंगी आपण सर्वांना सांगू इच्छितो. पुनश्च एकदा आपण सर्वांना 10व्या योग दिनाच्या मनापासून शुभेच्छा आणि थांबतो. धन्यवाद. खरोखरच सर, आपल्या ज्या परंपरा आहेत त्यांना पुन्हा आपल्याला वापस आणायचे आहे, जेणेकरून आपण आपले स्वास्थ्य योग्य राखू शकू. आपले पूर्वज आपल्याला सांगून गेले की जेवढा तुमचा पाठीचा कणा मजबूत व लवचिक असेल तेवढे तुम्ही तरुण व निरोगी राहाल. आणि त्यासाठीच योगामध्ये अनेक आसने आहेत जी पाठीच्या कणाच्या हालचालींवर कार्य करतात, जसे समोर वाकणे आहे, मागे वाकणे आहे, वळणे आहे इत्यादी, जेणेकरून आपल्या पाठीचा कणा स्ट्रॉंग होईल, मजबूत होईल आणि आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होईल. परंतु त्यासाठी नियमित योगाभ्यास करणे खूप खूप आवश्यक आहे. यानंतर
कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. प्राध्यापक स्वप्नील मोरे सरांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनाला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आजीवन अध्ययन विस्तार विभाग यमी योगशास्त्र व PG डिप्लोमा इन योग थेरपी द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनात आपण सगळे आलात. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहे ममता कौशिक मॅडम व संगीता सोंदळे मॅडम यांचे मी आभार मानतो. तसेच आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय मिलिंद बारहाते सर हे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, यांचेही मी आभार मानतो. सोबतच प्रकुलगुरू महेंद्र ढोरे सर हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, यांचेही मी आभार मानतो. आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव असणारे सर यांचेही मी आभार मानतो. तसेच आपल्या विद्यापीठात आमचे विभागाचे डायरेक्टर डॉक्टर श्रीकांत पाटील सर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजनात मेन जी धडपड घेतली व आमच्या पाठीशी जे उभे राहिले पाठीचा कणा म्हणून असे आमचे डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांचेही मी आभार मानतो. व नेहमीच असे आम्हाला प्रेरणा देत राहतात आणि असे वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करत राहा म्हणून आम्हाला सतत म्हणत असतात, यांचेही मी आभार मानतो. आपल्या विद्यापीठाचे कर्मचारी शिक्षकवृंद व विद्यार्थी व आपल्या विद्यापीठात काही योग प्रेमी आहेत की जे नियमित योगाभ्यास करतात, ते पण आपल्या इथे उपस्थित झाले. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उद्यान विभागाने जे वृक्ष आपल्याला उपलब्ध करून दिले त्यासाठी मी उद्यान विभागाचेही आभार मानतो. व अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व प्रमुख पाहुण्यांना सुद्धा मी विनंती करते की ती नाश्त्याची आणि